ज्येष्ठ समाजसेविका संध्या सावंत या नेहमी सामाजिक कार्यात लिप्त असून प्रभागाचा विकास हाच नेहमी त्यांचा ध्यास राहिला आहे। प्रभागातील नागरिकांच्या सोयी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने समाजसेविका संध्या सावंत यांच्या माध्यमातून विविध नागरी विकास कामांचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते पार पडला। यामध्ये मुख्यत्वे करून प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या जुन्या व अरुंद झालेल्या मलनिस्सारण वाहिन्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत होता। पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत असत, ज्याच्या तक्रारी वारंवार राजदीप सोसायटी, एशियाटिक सोसायटी, न्यू संकल्प सोसायटी, देवी कृपा सोसायटी, जगजीवन सोसायटी, ब्लू हेवन सोसायटी, नवरात्र हॉटेल, संत सावतामाळी भवन, मौर्या सोसायटी, सेक्टर 5 व्यापारी फूड सेंटर, सहकार बाजार येथील नागरिक ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्याकडे करत होते। सदर बाब ही नागरिकांनी ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली व त्यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना माहिती दिली। वनमंत्री गणेश नाईक यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून मोठ्या व्यासाची मुख्य मलनिस्सारण वाहिनी बदलण्याच्या कामाचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते पार पडला। यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आपली भावना व्यक्त करताना माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले। देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आहे, ही दुसऱ्या कोणाकडे नाही। काही लोकांच्याकडे जारूच्या कांड्या नाही, त्या डुप्लिकेट कांड्या, आणि त्याच्यानी काय जीएस पाटील साहेब काही फिरवलं ना तरी होत काय नाही। त्यांना वाटतं असं, पण होत काय नाही। ती जादू म्हणजे जनता आहे। जादूची कांडी म्हणजे जादूची कांडी काय? जादूची कांडी म्हणजे जनता आहे। जी जनता ज्याच्या बरोबर प्रेमानं आहे त्यांनी एकदा तुम्हाला आशीर्वाद दिला की ती कांडी बरोबर फिरते। आणि ते नवी मुंबईमध्ये आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी बघितलं की लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे। काही लोक या शहरावरती डाका टाकायला लागले, डाका, लोकशाहीचा अधिकृत डाका, परंतु लोकशाहीने त्यांना धुडकावून लावलं। काही आमच्या सदस्यांना अपयश आलं, परंतु काळजी करायची नाही। 111 प्रभागामधली सर्व जनता आपली आहे। एकदा निवडणूक संपली की आपल्यासाठी 20 लाख लोक आहेत ना, हे आपली लोक आहेत। या प्रत्येक माणसाचा अधिकार या महापालिकेवर आहे, या नगरसेवकांवर आहे, आणि म्हणून ते पूर्ण करण्याचं काम भविष्यामध्ये आपण करू। जे काही काम उरलं असेल, आता शिवाजी इकडे आहे, ते तुमच्या बरोबर आहेत, आता बंडू शेठ आहेत, म्हणजे ही सर्व मंडळी, आमच्या जिरगेताई आलेल्या आहेत, हे सर्व मंडळी आपल्या बरोबर काम करायला, म्हणजे एका पूर्वी प्रभागामध्ये 1 नगरसेवक होता, आता 4 नगरसेवक, ताकद खूप लावलेली आहे, कुठेही कमी होणार नाही। आणि ज्याच्यात कमी होती, उणी होती, तिथे बंडू शेठला पण पाठवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे आता कुठेही कमी नाही होणार। आपल्याला चांगलं काम करायचं आहे। मी पुन्हा सावंत मॅडम तुम्हाला सांगतो की अजून जी कुठली कामं असतील, नाईक साहेबांच्याकडे पत्र द्या, अशोक भाऊंच्याकडे पत्र द्या, महापौरांच्याकडे पत्र द्या, सर्व कामं करण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे। पर्यायानं ही भारतीय जनता पक्षाची असणार आहे। आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। जी काही थोडी मोठी कामं राहिलेली आहेत, पुढच्या काही दिवसांचा पुन्हा एक कार्यक्रम घेऊ आपण आणि त्याचा शुभारंभ करून जनतेची कामं व्हायला पाहिजे। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी जी लोकशाही सर्वसामान्य लोकांसाठी आणली होती, ती लोकशाही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी नांदेल असा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा आपल्या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलून सन्मानित केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार। ज्येष्ठ समाजसेविका ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की त्यांची 2 ते 3 वर्षापासूनची मागणी वनमंत्री गणेश नाईक यांनी मान्य करून नागरिकांना दिलासा दिला आहे। आज येथे 2-3 वर्षाची आमची प्रलंबित मागणी होती, त्या मागणीप्रमाणे आम्ही फॉलोअप घेतला आणि आदरणीय आमचे आधारस्तंभ गणेशजी नाईक साहेब यांनी आमदार निधीतून आमचं हे स्वप्न साकार केलं। आमदार निधी मान्य करून आज इथे बघितलं तर इथे सहकार बाजार आहे, ब्लू हेवन सोसायटी आहे, आशा हॉस्पिटल, नवरात्री हॉटेल, त्याच्यामुळे आणि मागील 30 वर्षापासून हे जी वाहिनी जुनी आहे ती तशीच आहे, बदल नाही झाला, दुरुस्ती नाही झाली, त्याच्यामुळे इथल्या
लोकांना भरपूर त्रास होत होता आणि खर्च होत होता. सारखं महिन्यातून 2-3दा ड्रेनेजवाल्याला बोलवून त्यांना पैसे देऊन खर्च करावा लागत होता. तर ह्याचं सर्वच आता म्हणजे शेवट होणार आहे आणि ह्या त्रासातून इथल्या सेक्टर 4 व 5 रहिवाशांना बऱ्याच प्रमाणे राहत मिळणार आहे. कारण ही मलनिसरण वाहिनी ही मुख्य मलनिसरण वाहिनी आहे. त्याच्यामुळे सगळीकडे जे ड्रेनेजचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह होतील आणि खूप वर्षापासूनची आमची मागणी हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी पूर्ण केलेली आहे. तसेच त्यांनी असेही सांगितले की विरंगुळा केंद्र, स्थानिक मुलांना खेळण्यासाठी सुविधा अशा अनेक मागण्या आहेत ज्या भविष्यात पूर्ण केल्या जातील. बाजूला एक विरंगुळा केंद्र आहे. त्याच्यानंतर आम्हाला इकडे गार्डन मध्ये इथे लोकल लोकांना खेळण्यासाठी काहीच सोय नाही आहे. तर या सगळ्या मागण्या आम्ही एका पाठोपाठ एक पार करत आहोत आणि त्या हळूहळू पूर्ण होतील अशी मी ग्वाही देते. आणि आज खूप आनंद होतो आहे आणि मोठ्या प्रमाणात आदरणीय संजीवजी नाईक साहेबांच्या हस्ते आणि इथे प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते आज नारळ वाढवला आणि त्याचा शुभारंभ केला आहे. 1-1.5 महिन्यामध्येच हे काम पूर्ण होईल आणि इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.